अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा दिवस हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी येतो. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती, नरनारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असते. या दिवशी महाभारत या ग्रंथाची रचना भगवान व्यास यांनी करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असला तरी या दिवशी किंवा या दिवसापूर्वी गुरुचा किंवा शुक्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगलकार्य करू नयेत असे काही ज्योतिषांचे मत आहे. असे दुयोग अनेक अक्षय तृतीयांना आले होते. त्यापैकी हे काही प्रसंग शुक्रास्त असलेले दिवस 1 मे 1949, 3 मे 1965, 5 मे 1973, 7 मे 2008, 9 मे 2016 अस्त झाल्याने आकाशात गुरु दिसत नसलेले दिवस 16 मे 1956, 1 मे 1976, 23 एप्रिल 2023 हे होत. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे दार अक्षय तृतीयेला उघडतात. त्यानंतर दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नरनारायण या 2 देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. वृंदावनाच्या श्री बाकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरणदर्शन होते व बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्राने झाकलेले असतात. म्हणजे राधाकृष्णाचे चरण या दिवशी उघडे असतात. जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी भारतीय संस्कृतीत धारणा आहे. कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून तिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे. जैन धर्मामध्ये भगवान वृषभदेव यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी 6 महिने तप करावे लागले. त्या काळात त्यांनी अन्नग्रहण केले नव्हते व त्यानंतर ते अन्नग्रहणासाठी निघाले, परंतु लोकांना आहार दानाचा योग्य विधी माहीत नसल्याकारणाने त्यांना अजून पुढील 6 महिने आहार घेता आला नाही. अर्थात त्यांचा वर्षभर उपास झाला. एकदा हस्तिनापूर येथे ते आले असता तेथील राजाने त्यांना उसाच्या रसाचा आहार दिला. तो दिवस अक्षय तृतीयेचा होता. अक्षय तृतीयेचे सांस्कृतिक महत्त्व. अक्षय तृतीयेला कृतयुग संपूर्ण त्रेतायुग सुरू झाले असे म्हटले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात. ही 4 युगे महायुगाचे 4 चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवांच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा म्हणजेच 12,96,000
सौर वर्षा इतका त्रेतायुगाचा काळ. प्रारंभ म्हणजे युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते. मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही. शेतीसंबंधी प्रथा. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. धार्मिक आचार. यामध्ये अक्षय तृतीया हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात, त्यामुळे त्या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरड्या इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान करतात. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय न संपणारे असे असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी देवतेच्या कृतज्ञतेचा भाव मनामध्ये ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीला कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे. हिंदू धार्मिक व सांस्कृतिक आचार. या दिवशी जवळच्या नदीत किंवा शक्य असल्यास गंगा नदीमध्ये स्नान करावे किंवा समुद्रात स्नान करावे. सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्रांचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणादान द्यावे. ब्राह्मण भोजन घालावे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खावे. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामेही केली जातात. उत्तर भारतामध्ये या दिवशी या प्रांतात पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे, तसेच धनाचे दान करणे, अन्नदान करणे, ब्राह्मणांना सातो आणि समिंदा देणे असे आर्थिक आचार या दिवशी केले जातात. ओरिसा या प्रांतात शेतकरी वर्गामध्ये या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चोहाना असे म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. देवाच्या नौकाविहारासाठी 5 बोटी या निमित्ताने सुशोभित केल्या जातात. दक्षिण भारतामध्ये महाविष्णू आणि देवी लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात. पश्चिम बंगाल या प्रदेशातील व्यापारी वर्गामध्ये अक्षय तृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी गणपतीची व देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात. राजस्थानात हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजतात. तेथे या दिवसाला आखातीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी व ग्रामीण भागामध्ये या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे. महाराष्ट्रातील खानदेशमध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला आखाजी म्हणून संबोधले जाते. खानदेशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा मानला जातो. सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात. बौद्ध धर्मात आखाजी या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. बौद्ध धर्मातील क्षत्रिय परंपरेत या दिवसाचे औचित्य आहे.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरामध्ये 3.5 मुहूर्त असतात. त्यापैकी गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 मुहूर्त असून दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे कोणत्याही शुभ कार्याच्या नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असतात. चैत्रगौर. महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसवली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. चैत्र महिन्यात स्त्रिया साजरा करीत असलेला हा एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात. एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात व महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवाला बोलावतात. कोकणात घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. तसेच भिजवलेले हरभरे व फळे यांनी त्यांची ओटी भरतात. तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ देतात. गौरीची आरती करताना गौरीचे माहेर नावाचे गाणे म्हणतात. ही पद्धती कोकणात दिसून येते. घरातील मुली व स्त्रिया हळदी कुंकू करतात. त्यावेळी गौरीपुढे आरास मांडण्याची पद्धती आहे. या दिवशी गौरी आपल्या माहेरी येते असे मानले जाते. नैवेद्यामध्ये कैरी घालून वाटलेल्या हरभऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे, तसेच टरबूज, कलिंगड यासारखे फळे, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. हा सोहळा अक्षय तृतीयेपर्यंत असतो. अक्षय तृतीयेपर्यंत देवीची पूजा केली जाते. या दिवशी नैवेद्यामध्ये आंब्याच्या रसाला अधिक महत्त्व आहे. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी भगवान विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले असे म्हणतात. हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. परशुराम हे सप्त ऋषीपैकी एक ऋषी जमदग्नी व रेणुका माता यांचे पुत्र होते. परशुराम ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढले आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. हा दिवस माता अन्नपूर्णा यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि भंडारदरा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते. तसेच अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघर व जेवणाची चव वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारतात एक कथा प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता. या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी दान केली. कृष्णाचा त्यांचा गरीब मित्र सुदामा भेटायला कृष्णाला आला. तेव्हा कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे तांदळाचे 4 दाणे होते.
ते सुदाम्याने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य नष्ट केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले. तसेच सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे. अशा प्रकारे अक्षय तृतीया हा दिवस देवतांचे पूजन करण्याचा व पितरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. पितरांच्या स्मरणात लोकांना भोजन द्यावे, त्यामुळे पितर संतुष्ट होतात. या दिवशी देवता, देवी व पितरांची पूजा करावी व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तसेच दान करावे, त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी व शांती राहते.